आज महाराष्ट्राला सकाळ सकाळी अत्यंत दुःखद अशी घटना घडली। या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं दुःखद असं अपघाती निधन झालं। संपूर्ण महाराष्ट्र हादरवणारी घटना घडली। पहिल्यांदा लोकांना ही खरी वाटत नव्हती, परंतु ज्या वेळेला घटनेची सत्यता समोर आली त्यावेळेला अनेकांचं असं काळीच पिळकुटून गेल्यासारखा प्रकार झाला। आदरणीय कैलासवासी अजितदादा हे अनेक दशक या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करत होते। सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्यांनी नेहमीच काम केलं। त्यांच्यासारखा प्रशासनावर पकड किंवा प्रशासनातली माहिती, प्रशासनाचा अभ्यास असलेला क्वचितच नेता असतो। महाराष्ट्राला कधी नवी एवढी पोकळी या ठिकाणी निर्माण झाली, राजकीयदृष्ट्या असेल, सामाजिकदृष्ट्या असेल, एक मोठी हानी महाराष्ट्राची या माध्यमातून झालेली आहे। कारण असं नेतृत्व घडायला अनेक दशकं लागतात। हे एका दिवसात असं नेतृत्व बनू शकत नाही। संपूर्ण चांद्यापासून बांध्यापर्यंत अजितदादांना महाराष्ट्र हा पोटपाट होता। तिथले नेमकं शेतकऱ्याला काय पाहिजे, कामगारांना काय पाहिजे, तिथली अर्थव्यवस्था सांभाळत असताना महाराष्ट्राला नेमकी गरज कशाची आहे। आपल्या कार्यशैलीनं अर्थमंत्रीपद असू दे, नाहीतर उपमुख्यमंत्रीपद असू दे, त्यांनी अनेक वेळा बसवली। आपल्या कामाची छाप त्यांनी महाराष्ट्रावर सोडली आणि लोकांना ज्या प्रतिक्रिया लोकांच्या आल्या आहेत, सर्वसामान्य माणसांना आधार वाटायचा अजितदादांच्या नेतृत्वामध्ये। कराड शहराचे त्यांचे जे ऋणानुबंध होते ते फार वेगळे होते। यशवंत विचारांचे वारसदार होते ते। कराड शहराला कधी आले आणि चव्हाण साहेबांच्या समाधीला गेले नाहीत असा कधीच प्रसंग घडला नाही। आज बरोबर ज्या ज्या वेळेला आम्ही आता सर्व सदस्य आम्ही ज्या ज्या वेळेला नगरपालिकेच्या किंवा शहराचे प्रश्न असतील, ज्या वेळेला दादांच्याकडे घेऊन गेलो तेव्हा दादांनी अत्यंत सकारात्मक पद्धतीने आम्हाला या ठिकाणी प्रतिसाद दिला। अत्यंत बारकावा, अत्यंत काम करण्याची चांगली पद्धत आणि सर्वसामान्य माणसं ग्रासरूटवर राहून म्हणजे तळागाळात राहून काम करणारं व्यक्तिमत्व। जिल्हा परिषद सदस्यापासून आज उपमुख्यमंत्री पदापर्यंत त्यांनी काम केलं। प्रत्येक घटकांची त्यांना माहिती होती। आज सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये भावना अशी निर्माण झाली आहे की आपला एक आधारवड गेला। महाराष्ट्राला मी मगाशी नगरपालिकेच्या शोकसभेमध्ये मी सांगितलं की महाराष्ट्राला एक शाप आहे। छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, छत्रपती राजाराम महाराज असतील, यशवंतरावजी चव्हाण साहेब सुद्धा फार वार्धक्याने गेले असा भाग नाही, ते सुद्धा अकालीच गेले। आज त्यांच्यानंतर प्रमोद महाजन असतील, गोपीनाथ मुंडे साहेब असतील, विलासराव देशमुख साहेब असतील, नारायण पाटील साहेब असतील किंवा पतंगराव कदम साहेब असतील आणि आता अजितदादा असतील, हे सगळे नेते मंडळी ज्या वेळेला त्यांचा व्यक्तिमत्वाचा बहर होता
त्यावेळी त्यांची काम करण्याचा भर होता. अशा वेळेला अकाली त्यांची झालेली एक्झिट ही निश्चित महाराष्ट्राच्या समाजमानाला हेलावणारी गोष्ट आहे. अजितदादांच्या जाण्यानं या ठिकाणी अवघा महाराष्ट्र हळहळतोय. त्यांची ही अकाली झालेली एक्झिट निश्चितच महाराष्ट्राला फार वेदनादायी आहे. आज संपूर्ण कराड शहराच्या वतीनं, गब्बर ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी या लोकसभेचं अजितदादांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभावी अशी परमेश्वरची या ठिकाणी आम्ही प्रार्थना करतो.